श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे अशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 15 समास 9 पिंडोत्पत्ती निरूपण नाम हा आपण पाहत होतो। ओवी क्रमांक 25 पर्यंत येऊन थांबलो होतो। त्या पुढील भाग आज आपण पाहणार आहोत। श्री समर्थांनी या समासामध्ये विशेषतः परमेश्वराचं रूप कुठे आहे तर जेथे चैतन्य आहे तेथे परमात्मा आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया। आपण एखादा दीप लावतो आणि दिवाळीच्या दिवसात एका वेळी 100 दीप लावतो, त्याला दीपमाला म्हणतो आम्ही। त्या दीपमालेमध्ये असलेलं तेल, त्या दीपमालेमध्ये असलेली वात, त्या दीपमालेसाठी वापरलेली पणती, त्या दीपमालेसाठी उगाळलेली तुमच्या हातातली काडी, ज्याला आम्ही आगपेटी म्हणतो, त्या दीपमालेतील ज्योत, अजून काय सांगायचं, या सगळ्या गोष्टी दीपापेक्षा भिन्न आहेत। आम्ही सगळ्याला दिवा म्हणतो, पण त्या सगळ्या दीपामध्ये जे खरं दीपाचं अस्तित्व आहे ते त्याच्या ज्योतीमध्ये आहे, त्याच्या प्रकाशामध्ये आहे। तो जर त्या दीपाला प्रकाश नसेल तर आम्ही त्याला दिवा म्हणणार नाही। ती वात उपयोगी नाही, ते तेल उपयोगी नाही, ती पणती उपयोगी नाही, तर त्या ठिकाणी अग्नितत्व जे आहे त्यामुळे तो दीप प्रज्वलित झालेला आहे। जसा दिवा आहे तसा माणसाचा देह आहे। हाडामासांनी तयार झालेला हा देह पंचमहाभूतिक, या देहामध्ये जोपर्यंत तो परमात्मा नाही तोपर्यंत तो देह नाही, ते मृत शरीर आहे। मग त्या मृताला चैतन्य प्राप्त कोणी करून दिलं तर त्या भगवंताने करून दिलेला आहे। तो आहे म्हणून तो देह चालतो आहे, म्हणून तो अग्नी आहे म्हणून दीप प्रज्वलित दिसतो आहे, त्यामुळे सर्वत्र प्रकाश पडलेला आहे, सगळे व्यवहार होतात आहे। जसे त्या दीपाच्या प्रकाशामध्ये सगळे व्यवहार होतात त्याप्रमाणे आमच्या अंतरी असलेल्या भगवंताच्या सामर्थ्यावर सगळे कामं चालतात, सगळे क्रिया चालतात। परंतु त्या दीपाने मात्र मी आहे म्हणून प्रकाश आहे असं त्या दीपाने म्हणू नये। ते सामर्थ्य दीपाचं नाही आहे, त्यामध्ये असलेल्या अग्नितत्वाचं आहे। त्याप्रमाणे आमच्या शरीरामध्ये तो भगवंत वास करतो, जसा माझ्या शरीरात भगवंत वास करतो तसं जगामध्ये असलेलं सगळं चैतन्य स्वरूप जे जे दिसते ते सगळं भगवत रूप आहे। पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, कुठली जागा सोडली नाही समर्थांनी। जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, कारण वरचं कव्हरिंग बाजूला केलं की आतमध्ये तोच आमचा आत्माराम नटलेला आहे।
एकच गोष्ट किती वेळ स्वतःच्या मनाला समजून सांगावी? जोपर्यंत आम्हाला समोरचा भगवत रूप दिसत नाही तोपर्यंत ती आपल्या मनाला समजून सांगावी. मी कोणाची पूजा करत नाही, मी विश्वेश्वराची पूजा करतो. मी कोणाची पूजा करत नाही, मी सर्वेश्वराची पूजा करतो. जेथे जेथे तो भगवंत दिसतो तेथे तेथे पूजा आहे. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभून आमुच्या ने जीवना. आमच्या जीवनाला अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे तू आम्हाला ने. तो सर्वात वास करतो, सर्वात त्या वसतोस तू. ताऱ्यामध्ये तोच आहे, सूर्यामध्ये तोच आहे, पाण्यामध्ये तोच आहे, पृथ्वीमध्ये तोच आहे, वाऱ्यामध्ये तोच आहे. आता तोच आहे या शब्दाचा अर्थ त्याच्या सामर्थ्यावर देह चालतो. म्हणून पाणी नसेल तर देह चालणार नाही, म्हणून तो पाण्यामध्ये. अग्नीशिवाय माणूस मरतो, म्हणून अग्नितत्व जे शरीरामध्ये आहे त्या निमित्ताने भगवंत तिथे आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, या विश्वामध्ये अशी एक जागा नाही की जिथे परमेश्वर नाही. उपासना शोधून पाहिली, तो ते विश्व पाळती झाली. नकळे लीला परीक्षिली, नवचे कोणा श्रीराम. उपासना शोधून पाहिली तर विश्व पाळती झाली. त्या उपासनेचा उपसंहार कुठे आहे बरं? ती उपासना कुठे थांबवेल? डोळे उघडले की आम्हाला परमेश्वर दिसला, तिथे उपासना थांबेल. मग डोळे उघडल्यानंतर परमेश्वर कधी दिसेल? जेव्हा विश्वी परमेश्वर आहे आणि माझ्यात परमेश्वर आहे ही धारणा माणसाची जेव्हा पक्की होईल तेव्हा सर्वत्र भगवंत दिसू लागेल. पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, माझ्याकडे माझा देव पाहतो आहे. तो कोणत्या रूपाने पाहतोय आम्हाला सांगता येत नाही. मी माझ्या डोळ्यांनी जे पाहतो आहे तो पाहणारा सुद्धा तोच आहे आणि ज्याला पाहतो आहे तो सुद्धा तोच आहे. म्हणून त्रिपुटीचा लय झाला की भगवंत मीच आहे याची प्रचिती येते. म्हणून समर्थ पुढे सांगतात आहे, देवाची लीला देवाविण आणिक दुसरा को जाणे कोण. पाहो तितके आपण देवची असे श्रीराम. काय देवाची लीला पाहावी, कोणी पाहावी? अहो देवाची लीला देवाशिवाय कोणाला कळायचीच नाही. तुम्हा आम्हाला काय कळणार? जेव्हा आम्हाला देव पण येईल तेव्हा लक्षात येईल की मी बोलत नाही, माझं बोलवितो विश्वंभर. मी पाहत नाही, मला भगवंत दाखवतो आहे. मी ऐकत नाही, मला भगवंत ऐकवत आहे. म्हणून या जीवाला शिवत्व प्राप्त होणे या शब्दाचाच अर्थ असा आहे की माया बाजूला टाकणे. या आवरणाला मी म्हणू नका. आवरणाच्या मागे असलेला जो खरा भगवंत आहे तो दिसला पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, उपासना सकळा ठाई. पुढे शब्द वापरलाय आत्माराम. उपासना सकळा ठाई आत्माराम. कोठे नाही या कारणे ठाई ठाई रामी आटोपले. असं ठाव नाही आहे की जिथे भगवंत नाही. ऐसी माझी उपासना आणिता नये अनुमाना. नेऊन घाली निरंजना पलीकडे श्रीराम. आम्हाला आमची उपासना कशी तर तो अनुमान नाही, न ये अनुमाना. ती उपासना अशी आहे की त्याचा अनुमान करता येत नाही, त्याचा अंदाज करता येत नाही, त्याचा तर्क लावता येत नाही. म्हणून अनुमानापेक्षा अनुभवाला महत्व आहे. म्हणून समर्थ म्हणतात तुम्ही अनुभव घ्या म्हणजे काय कळेल तुम्हाला?
नेऊनी घाली निरंजना. निरंजन म्हणजे भगवंत. त्यामध्ये शब्द अंजन शब्द आलाय. अंजन म्हणजे माया आणि निरंजन म्हणजे भगवंत. म्हणजे माया टाकली की त्यात शिल्लक राहिलेला निरंजन आहे. म्हणून समर्थ म्हणतात अशा मायारहित असलेल्या भगवंताला निरंजन म्हणतात. दुसरं अंजन म्हणजे काजळ सुद्धा म्हणतात. अंजनाचा अर्थ ज्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही, जिथे पूर्ण शुद्धत्व आहे, त्याला विमल ब्रह्म म्हटलेलं आहे. ते विमल ब्रह्म म्हणजे निरंजन आहे. देवा करिता कर्मे चालती, देवा करिता उपासक होती, देवा करिता ज्ञानी असती कित्येक श्रीराम. समर्थ म्हणतात देवाकरिता कर्मे चालती. खरंच आहे ना, आम्ही जेवढं कर्म करतोय तो करणारा कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर आणि तुमचं मीपणा बाजूला ठेवला की तुमच्या लक्षात येईल हे सगळं करणारा तोच आहे, ऐकणाराही तोच आहे, बोलणाराही तोच आहे. म्हणून श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम. श्रोताही श्रीराम आहे, वक्ताही श्रीराम आहे, ऐकणाराही श्रीराम आहे, सांगणाराही श्रीराम आहे. म्हणून कर्मे जे चालतात जगाच्या पाठीवरचे सगळे कर्म, ते कर्म त्याचं अधिष्ठान भगवंत आहे. हे ज्याला कळलं त्याच्या अंतःकरणामध्ये अहंकाराचा लवलेश राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे सगळे कर्म चालतात देवाकरिता उपासना होती. उपासना करणारा सुद्धा तोच आहे आणि उपासकही तोच आहे आणि उपास्यही तोच आहे. दोघेही तोच आहे. उपासकही तोच आहे आणि उपास्य दैवतही तोच आहे. म्हणून समर्थाने शब्द फार सुंदर शब्द वापरला आहे, आत्मा आणि राम. जो आत्मा आहे तोच राम आहे. तुझा आहे तुझं पासी परी तू जागा चुकलाशी. जागा चुकणे याचा अर्थ मी नेमकं जिथे पाहायला पाहिजे तिथे पाहत नाही, भलतीकडेच लक्ष देतोय. वस्तू माझी या खोलीत हरवली नाही, दुसऱ्या खोलीत हरवलेली आहे, पण मी शोध घेतो याच खोलीमध्ये. मग तुम्ही अशा किती पुनरावृत्ती केल्या आणि किती वेळ जन्म घेतले तर शेवटी फजित व्हायची वेळ होते. म्हणून तुम्ही जे हरवलं आहे आणि जिथे हरवलं आहे तिथे शोधलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात देवा करिता ज्ञानी असती. प्रत्येक लोक सगळं कर्म करतात, शेवटी ते कर्म भगवंताच्या अधिष्ठानावर आहे आणि भगवंतच करणार आहे. नाना शास्त्रे नाना मते देवची बोलिला समजते. नेमका नेमक अस्ताव्यस्त कर्मानुसार श्रीराम. समर्थ म्हणतात शास्त्रे देवाने निर्माण केले, निर्माण करणाराही तोच आहे आणि तो आता अभ्यास करणाराही तोच आहे. नाना मतही त्याचेच आहे. देवाची करिता समस्त बोलती, सगळे देवा करता आहेत. अस्ताव्यस्त समर्थ म्हणतात नेमकेपणे आणि अनेमक असणे, हे सर्व कर्मानुसार. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ ते तितके घ्यावे, अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे श्रीराम. शेवटी भगवंताने प्रत्येकाला काही अधिकार दिलेला आहे. म्हणून भगवंत श्रेष्ठ आहे, तुमचा अधिकार कमी आहे. कारण आम्ही देहामध्ये बसलेलो आहोत, त्यामुळे देहाला मर्यादा आहे. मग ती बुद्धीला आहे, शक्तीला आहे, सामर्थ्याला आहे, विचारशक्तीला आहे. तो अगाध आहे, तुम्ही मर्यादित आहे. सूर्याचं तेज त्या काजव्याने कसं काय मोजावं, तसं काजव्याप्रमाणे आमचं अस्तित्व आहे आणि लख्ख प्रकाशामध्ये तो भगवंत बसलेला आहे. त्याचं सामर्थ्य त्यालाच माहिती. म्हणून त्याचा मी अंश आहे असं म्हणावं, मी तोच आहे असं म्हणावं, पण तो मात्र असीम शक्तीचा आहे, असीम सामर्थ्याचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे आवाहन विसर्जन
ऐसेची बोलिले विधान पूर्व पक्ष झाला हेतून सिद्धांत पुढे श्रीराम. समर्थ म्हणते इथपर्यंत मी पूर्व पक्ष सांगितला. पूर्व पक्ष म्हणजे माया. माये आवडून द्या. आता मी तुम्हाला सिद्धांत म्हणजे भगवंत सांगतोय. आवाहन आणि विसर्जन. आवाहन या शब्दाचा अर्थ मूळ मायेपासून ज्याची सुरुवात ते आवाहन आहे. आणि विसर्जन याचा अर्थ ब्रह्मापासून सुरुवात. आवाहनामध्ये कसं असते, मूळ मायेपासून ब्रह्मापर्यंत आलेलं आहे. त्याला आम्ही खाजणी भाजणी असा शब्द समर्थाने वापरलेला आहे. समर्थ म्हणतात आहे की मूळ मायेच्या आतमध्ये गेलं तर आम्हाला हळूहळू ती गुणमाया, पंचमहाभूत, नंतर त्रिगुण, अष्टधा प्रकृती, दिसणारं जगत. उलट्या क्रमाने चला. दिसणारं जगत, नंतर त्रिगुण, पंचमहाभूत, गुणमाया, मग मूळ माया आणि मग पुन्हा ब्रह्म. असा विस्तार होतो आणि असा पुन्हा ते सामायिकला होतो. मागे आपण पाहिलं होतं की बी पासून सगळा विस्तार आहे, पण पुढे शेवटी काय होते, त्या बी मध्ये पुन्हा रूपांतर होते. झाडाला कोंब येते, मूळ निघतात, त्या मुळापासून ते झाड मोठं होत जाते. होता होता त्याला खोड, फांद्या, फुलं, पुढे फळं येतात. फळंही पिकतात. फळं पिकून पुढे काय होते, त्यातून पुन्हा ते बी निघते. ते बी म्हणजे पुन्हा त्याचं मूळ रूप आहे. तसं माणसाचं शेवटी सगळी माया आवरली की पुन्हा मी मूळ रूपात आहे. माया विस्तारली की पुन्हा हे जगत आहे. तो फुगा फुगवावा आणि फुग्यातली हवा काढून टाकावी, तशा प्रकारची अवस्था आहे. फुगा फुगवला असं समजावं की हे संपूर्ण जगत दिसते. फुग्यातली हवा काढून टाकली की पुन्हा सामेटून गेलाय, पुन्हा त्या ब्रह्मामध्ये आपण विलीन झालोय. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, वेदांत, सिद्धांत, धादांत, प्रचित प्रमाण, नेमस्त, पंचीकरण सांडून हित, वाक्यार्थ पहावा श्रीराम. वाक्यार्थ म्हणजे वाक्याचा अर्थ. वेदांत, सिद्धांत आणि धादांत 3 शब्द आहे. वेदांत या शब्दाचा अर्थ आहे शास्त्र प्रचिती. सिद्धांत या शब्दाचा अर्थ आहे गुरु प्रचिती. आणि धादांत या शब्दाचा अर्थ आहे आत्मप्रचिती. 3 प्रकारच्या प्रचिती आहेत. त्या 3 प्रकारच्या प्रचितीतून जेव्हा आम्ही बाहेर पडतो तेव्हा आम्ही ब्रह्मस्वरूपाची अनुभव येते. म्हणून तुम्ही पहिल्यांदा शास्त्राला माना, नंतर गुरुवचन माना आणि नंतर त्याचा अनुभव घ्या. या 3 प्रचिती इथे झाल्या. शास्त्रार्थ म्हणजे शास्त्र प्रचिती, गुरुचं वचन म्हणजे गुरु प्रचिती आणि स्वतः त्याचा घेतलेला अनुभव म्हणून त्याला म्हटलंय आत्मप्रचिती. समर्थ तेच सांगतात आहे, वेदांत, सिद्धांत, धादांत, प्रचित आणि प्रमाण नेमस्त, पंचीकरण सांडून हित, वाक्यार्थ पहावा श्रीराम. पंचीकरण हा शब्द आम्ही कितीदा तरी वापरलेला आहे. पंचीकरण म्हणजे 5 प्रकारची जे पंचमहाभूत आहे याचा विस्तार कसा झाला याचा सगळा सखोल विचार करणे, याला पंचीकरण म्हटलंय. पंचमहाभूत त्याच्यात आलेली आहे, पंचविषय त्यामध्ये आले आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अशा प्रकारे हे सगळं सोडा आणि वाक्यार्थ पहा. तुम्ही शब्दार्थ घेऊ नका. जो शब्दार्थ असतो तो फार महत्वाचा नसतो. शब्दार्थापेक्षा वाक्यार्थ महत्वाचा असतो. गर्भितार्थ जास्त महत्वाचा असतो. शब्द फोल आहे, अर्थ सार आहे. आम्ही बोलताना शब्द मोठे मोठे वापरले, मोठमोठ्या पदार्थांची नावं घेतले तर आमचं पोट भरेल का? पदार्थांच्या नामाने किंवा पदार्थांच्या चित्राने किंवा पदार्थाच्या दर्शनाने पोट भरणार नाही. पोट तेव्हा भरेल जेव्हा त्या पदार्थाचं आपण सेवन करू. जिलेबी म्हटल्यानंतर, बासुंदी म्हटल्यानंतर, चांगल्या चांगल्या पदार्थांची नावं घेतल्यानंतर ते पदार्थाने आमचं पोट भरणार नाही. तो झाला इथे शास्त्रार्थ.
गुरु सांगतात आहे की मी तो सेवन केलेला आहे पदार्थ, तो अत्यंत गोड आहे, तू घेऊन पहा. गुरुवर अनुभव. म्हणून तिथे गुरु प्रचिती आली आणि मी प्रत्यक्ष हातात ती अमृताची वाटी घेतली आहे आणि त्याला मी प्राशन केलेलं आहे आणि मग मला जो झालेला अनुभव आहे तो झाला आत्मप्रचिती. म्हणून अशा प्रकारच्या 3 प्रचितीतून आपण जावं. नुसता शब्दार्थ घेऊ नये तर त्याचा वाक्यार्थ पाहावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास नवम श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. अशा प्रकारे श्री समर्थांनी पिंडोत्पत्ती म्हणजे पिंडापासून कशी उत्पत्ती झाली आणि तो पुन्हा त्या पिंडातून पुन्हा तो भगवत रूप कसा होतो त्याचं वर्णन समर्थ इथे करतात. म्हणून जन्म मायेतून झाला असला तरी आमचं मूळ स्वरूप भगवंत आहे आणि त्या स्वरूपाची आठवण होणे म्हणजे आपलं जीवन धन्य होणे. समास इथे संपन्न झाला असल्यामुळे झाले साधनाची फळ या ओवी वाचाव्या आणि पुढची ओवी वाचून ग्रंथ अखंड ठेवावा. श्रीराम समर्थ श्रीराम. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चयी चंचल नानाते, येण्याची न्याय श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.